नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गणित सिरीज या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कामकाळ वेग या टॉपिकवरती प्रश्न बघणार आहोत। कामकाळ वेगामधील रेल्वे या टॉपिकचा आज आपण भाग 2 पाहणार आहोत। काल आपण याच टॉपिकवरती भाग 1 पाहिला, त्यामध्ये आपण सुरुवातीचे 6 टाईप घेतले। आज पुढील 6 टाईप या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आपले व्हिडिओ रोज संध्याकाळी 8:30 वाजता आपल्या चॅनलवर अपलोड होतात। तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला लगेच आजच्या टाईप क्रमांक 7ला सुरुवात करू। काल आपण टाईप क्रमांक 6 बघितला होता, तर बघा टाईप क्रमांक 7। टाईप क्रमांक 7 मधील प्रश्न क्रमांक 1 आहे, एक रेल्वे संभाजीनगर ते पुणे 20 किमी प्रति तास वेगाने जाते व पुणे ते संभाजीनगर 30 किमी प्रति तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती? या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आपल्याला? रेल्वेचा सरासरी वेग। मग सरासरी वेग काढण्याचं सूत्र काय आहे रेल्वेच्या? तर बघा, पहिला वेग गुणिला दुसरा वेग गुणिले जाणे आणि येणे हे 2 बाजू आहेत, म्हणून गुणिला 2 छेदामध्ये दोन्ही वेगाची बेरीज। छेदामध्ये काय असणार आहे? दोन्ही वेगाची बेरीज असणार आहे। चला तर मग यांची क्रिया करून घेऊ। आता बघा, अंशातील संख्या ज्या आहेत आपण जशाला तशा लिहून घेणार, म्हणजे 20 गुणिला 30 गुणिला 2 आणि छेदामध्ये या दोघांची बेरीज करून घेणार। छेदामध्ये बेरीज झाली किती? तर 50। चला आता यांची काटाकाटी करून घेऊ। बघा, हा एक 0, हा एक 0 कॅन्सल, 5 1 5, 5 चोक 20। आता उरलेल्या अंशातील सर्व संख्यांची बेरीज गुणाकार करून घेऊ। 4 त्रिक 12 आणि 12 दुने 24, 12 दुने 24, म्हणजेच सरासरी वेग किती असणार आहे? 24 किमी प्रति तास। किती असणार आहे सरासरी वेग? तर 24 किमी प्रति तास। म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं। टाईप क्रमांक 7 जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर टाईप क्रमांक 7 मधील हे जे तुम्हाला सोडवण्यासाठी उदाहरण क्रमांक 2 दिलं आहे ते सोडवून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा। चला तर आपण तोपर्यंत टाईप क्रमांक 8 बघू। बघा, टाईप क्रमांक 8 मधील प्रश्न क्रमांक 1, दोन व्यक्ती 4 किमी प्रति तास वेगाने व 2 किमी प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहे, तर ते किती वेळानंतर एकमेकांपासून 60 किमी अंतरावर राहतील? तर हा प्रश्न आता कशावरती आहेत? तर अंतरावरती आहेत। म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं एकच सूत्र असणार आहे, तेच सूत्र लक्षात ठेवायचं आहे। कोणतं? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ। आता सर्वात पहिले डिसाईड करून घ्या, या प्रश्नामध्ये आपल्याला काढायचं काय? तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? तर या प्रश्नामध्ये आपल्याला वेळ काढायचा आहे। काय काढायचं आहे? तर वेळ काढायचा आहे। तर मग बघा, अंतर दिलेलं आहे आपल्याला किती? 60 किमी, म्हणून आपण अंतर लिहून घेतलं। किती लिहून घेतलं अंतर? तर अंतर 60 किमी बरोबर वेग किती आहेत? बघा, आता 2 वेग दिलेले आहेत। काय दिलेले आहेत प्रश्नामध्ये? 2 वेग दिलेले आहेत। 2 वेग आहे, पण वेगाची दिशा कशी? त्यांची एकमेकाची विरुद्ध दिशा आहे। एकमेकाची कशी दिशा आहे? तर विरुद्ध दिशा आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं 2 वेग दिलेले असतील व वेगाची दिशा जर विरुद्ध असेल तर वेगाची काय करायला पाहिजे? बेरीज करायला पाहिजे। त्या नियमानुसार आपण 4 + 2 ची काय करून घेणार? तर बेरीज करून घेणार आणि गुणिला वेळ। वेळ काढायचा आहे म्हणून वेळ काय घेणार आपण? तर वेळ x घेणार। काय घेणार? x घेणार। मग बघा, 60 बरोबर, आता यांची दोघांची बेरीज किती झाली? 6 गुणिला किती? तर x। आता 60 बरोबर 6x। आता x तर काही जागा सोडणार नाही, म्हणून आपण काय लिहिणार? 60 बरोबर x। आता x इथं आपल्याला गुणाकारामध्ये दिसतोय, म्हणजे या साईडला जर आला तो तर कशामध्ये येईल? भागाकारामध्ये येईल। म्हणजे हा झाला 6, 6 1 6, 6 1 6। x ची किंमत किती आली? तर 10 आली। x ची किंमत किती आली? तर 10 आली। आणि आपण x काय घेतला होता? तर आपण x हा वेळ घेतला होता, म्हणून किती तासानंतर ते एकमेकांपासून 60 किमी अंतरावर राहतील? तर ते 10 तासानंतर एकमेकांपासून किती किमी दूर राहतील? तर 60 किमी दूर राहतील। म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1। हा टाईप जर तुम्हाला समजला असेल तर प्रश्न क्रमांक 2 तुम्ही सोडून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला तर मग आपण पुढचा टाईप बघू। पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक 9। बघा, टाईप क्रमांक 9चा प्रश्न क्रमांक 1, दोन व्यक्ती 4 किमी प्रति तास व 2 किमी प्रति तास वेगाने एकाच दिशेने धावत आहे, तर ते किती वेळानंतर एकमेकांपासून 60 किमी अंतरावर राहतील?
आता पहिल्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये काय बदल आहे, हे आता एकाच दिशेने जात आहेत. कसे जात आहे, एकाच दिशेने जात आहे. सूत्र तेच असणार आहे आपलं, कोणतं, तर अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. बरोबर, अंतर किती आहे, तर अंतर 60 किमी. हे अंतर लिहून घेतलं, 60 किमी. बरोबर, वेग तर 2 आहेत, बरोबर आहे का, पण एकाच दिशेने म्हणल्यावर वेगाची वजाबाकी होणार. आता मग 4 - 2 आणि आपल्याला वेळ काढायचा आहे म्हणून आपण गुणिला काय घेणार, आता एक्स घेणार. आता यांची क्रिया करून घेऊ. 60 बरोबर यांची दोघांची वजाबाकी केली तर 2 येणार आणि हा गुणिला एक्स. आता 60 बरोबर 2x यांचा गुणाकार करून घेतला. आता 60 बरोबर एक्स राहणार आणि हा एक्स सोबत जे 2 आहे हा गुणाकारामध्ये, हा बरोबरच्या विरुद्ध साईडला आला म्हणजे छेदात जाणार. बे त्रिक 6 म्हणजे 30. एक्स बरोबर किती आले, 30. तर मग आपण एक्स काय पकडला होता, तर एक्स पकडला होता आपण वेळ. म्हणजे ते 30 तासानंतर एकमेकांपासून किती किमी अंतरावर राहतील, तर 60 किमी अंतरावर राहतील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. जर हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर मला या टाईप क्रमांक 9 मधील 2चे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत आपण समोरचा टाईप बघू. बघा, समोरचा टाईप आहे टाईप क्रमांक 10. तर टाईप क्रमांक 10 मध्ये काय, तर बघा प्रश्न क्रमांक 1. 2 रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहे. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किमी तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 116 किमी तास असल्यास त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील. बरोबर आहे, आपण या प्रश्नामध्ये ही सूत्र बदलणार नाही आहेत. सूत्र तेच असणार आहे आपलं, कोणतं, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. बघा, दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 अंतर आहेत, 2 लांब्या आहेत. 2 लांब्या असेल तर आपण नेहमी अंतराची बेरीज करत असतो. म्हणजेच आपण यांची दोघांची बेरीज करून घेऊ. म्हणजे 400 अधिक 300 हे झालं आपलं अंतर. बरोबर, आता पुन्हा वेग पण किती दिलेले आहेत, वेग 2 दिलेले आहेत. वेग कसे दिलेले आहेत, 2 वेग दिलेले आहेत. पण दिशा कशी रे धावण्याची, एकच आहे. दिशा कशी आहे धावण्याची, तर एकच आहे. म्हणून इथं वेगाची काय होणार, वजाबाकी होणार. म्हणजे 116 - 80. 116 - 80 आणि आपल्याला वेळ काढायचा आहे म्हणून वेळ असणार आहेत एक्स. आता आपण यांच्या क्रिया करून घेऊ. बघा, यांच्या क्रिया करत असताना यांची दोघांची बेरीज जर केली तर बेरीज होणार किती, 700. बरोबर, यांची दोघांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी येणार आहे 36. यांची दोघांची वजाबाकी किती येणार आहे, 36 आणि याला गुणाकारामध्ये ठेवायचा आहे एक्स. आता बघा, हा कशामध्ये, तर हा किलोमीटर प्रति तासामध्ये आणि हा मीटरमध्ये. आणि आपल्याला उत्तर सेकंदामध्ये काढायचे आहेत. कशामध्ये काढायचे आहेत उत्तर, तर सेकंदामध्ये काढायचे आहेत. म्हणजे याला लहान करायचं आहे म्हणून आपण लहानी संख्या वर ठेवणार. म्हणजे 5/18. बरोबर, मग 18 × 18, 18 दुनी 36 आणि 5 दुने 10. बरोबर, म्हणजे बरोबरच्या उजव्या साईडला जे आपल्याकडं काय राहिलं, 10x राहिला. किती एक्स राहिला, 10x राहिला. आणि डाव्या साईडला आपले जशाला तशी होते 700. बरोबर, आता हा एक्स काही जागा सोडणार नाही म्हणून 700 बरोबर एक्स. आता इथं दोघांचा गुणाकार आहे, हा इकडं ॲटोमॅटिक भागाकारामध्ये येईल. हा एक 0, हा एक 0 कॅन्सल. एक्स बरोबर आपल्याकडं काय राहिला, तर एक्स बरोबर आपल्याकडं राहिला 70. एक्स बरोबर आपल्याकडे काय राहिला, म्हणजे किती सेकंद लागतील त्याला, तर 70 सेकंद लागतील. किती सेकंद लागतील एकमेकांना ओलांडण्यासाठी, तर 70 सेकंद त्यांना एकमेकांना ओलांडण्यासाठी लागतील. जर टाईप क्रमांक 10 तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर टाईप क्रमांक 10 मधील प्रश्न क्रमांक 2 तुम्ही सोडून उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहेत. चला मग आपण पुढचा प्रश्न बघू. तोपर्यंत बघा, पुढचा प्रश्न येत आता प्रश्न टाईप क्रमांक 11 प्रश्न क्रमांक 1. बघा, प्रश्न आहेत, 360 मीटर लांबीची रेल्वे 72 किमी प्रति तास वेगाने 540 मीटर लांबीच्या रेल्वेला 36 किमी प्रति तास वेगाने गेल्यास, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने गेल्यास एकमेकींना किती वेळात ओलांडतील. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. सूत्र तेच असणार आहे आपलं, कोणतं, तर अंतर बरोबर वेग गुणिला
वेळ. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ या पद्धतीचं सूत्र असणार, जे की आपण आतापर्यंत वापरत आलेलं आहे. बघा आता अंतर पण 2 आहे. एक किती आहे 360 मीटर आणि दुसरं आहे 45 मीटर. दोन अंतर असले की आपण अंतराची काय करतो, नेहमी बेरीज करतो. 360 अधिक 540 बरोबर. आता वेग पण 2 आहेत बरोबर आहे, पण एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत. म्हणजे विरुद्ध दिशा असेल तर आपण वेगाची नेहमी काय करतो, बेरीज करत असतो. तर मग बघा आपण बेरीज करून घेऊ. 72 अधिक 36 म्हणजे 6 आणि 2 8, 7 आणि 3 10 म्हणजे 108. वेग किती झाला टोटल, तर 108 झाला. आणि वेळ तर आपल्याला काढायचा आहे, म्हणून वेळ घेणार आपण x बरोबर आहे. आणि बघा उत्तर सेकंदामध्ये पाहिजे आहेत. आणि हा मीटर आहे, हा किलोमीटर आहे बरोबर आहे. म्हणजे याला आपल्याला मीटर पर सेकंद करायचं आहे. म्हणजे गुणाकारामध्ये घेणार आपण 5/18. लहान करायचं आहे म्हणून लहानी संख्या वर ठेवणार. तर बघा 9 1 9, 9 दुने 18, 9 1 9, बाकी उरला 1, 9 दुने 18, बे 1 बे, बे सक 12 बरोबर. आता आपल्याकडे खाली जे जे उरलं तेवढं लिहून घेऊ आपण. यांची दोघांची बेरीज करून घेऊ. यांची दोघांची जर आपण बेरीज केली तर दोघांची बेरीज होती 900. किती होते बेरीज दोघांची 900. 900 बरोबर अंशामध्ये काय उरले आपल्याकडं 6 गुणिला 5, 6 पंच 30 आणि 30 गुणिला x जर केला तर किती होणार आहे 30x. किती होणार आहे तर 30x होणार आहेत. तर मग आता 900 बरोबर x. आता हा इकडं गुणाकारामध्ये होता, हा कसा येणार आहे आता भागाकारामध्ये येणार आहे. आणि हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. 3 1 3, 3 3 9. x बरोबर आला आपला 30. x बरोबर किती आला 30 आला. आणि x आपण सुरुवातीला काय घेतला होता, तर x आपण घेतला होता वेळ. काय घेतला होता, वेळ घेतला होता. म्हणजे 30 सेकंद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. किती पर्याय क्रमांक 4. जर टाईप क्रमांक 12 तुम्हाला व्यवस्थित टाईप क्रमांक 11 जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही यातील प्रश्न क्रमांक 2 व्यवस्थित सोडून मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला तर मग आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा टाईप आहे आपला टाईप क्रमांक 12. टाईप क्रमांक 12 मधील प्रश्न क्रमांक 1. 2 रेल्वे एकाच दिशेने 72 किमी प्रति तास व 108 किमी प्रति तास वेगाने धावत आहे. तर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 20 सेकंदात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती. आता तुम्हाला इथं अंतर काढायचं आहे. काय काढायचं आहे या प्रश्नामध्ये, सूत्र तेच असणार आपलं. पुन्हा काय सूत्र असेल, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर तर तुम्हाला काढायचं आहे, मग अंतर किती घेशाल तुम्ही x घेशाल. वेग किती आहेत, तर वेग 2 आहेत 72 आणि 108. परंतु त्याच्या धावण्याची दिशा जी आहेत, धावण्याची दिशा कशी आहेत एकच आहे, म्हणून वेगाची वजाबाकी होणार. म्हणजे 108 - 72 गुणिला वेळेत 20 सेकंद. दोघांची जर वजाबाकी करून घेतली तर दोघांची वजाबाकी किती येते 36 होते. 36 गुणिला 20. पण हा बघा 20 हा सेकंदात आहे, 36 हा किलोमीटर प्रति तासामध्ये. आणि उत्तर कशामध्ये पाहिजे आपल्याला, मीटरमध्ये पाहिजे. उत्तर कशामध्ये पाहिजे आपल्याला, मीटरमध्ये दिसतंय. म्हणून या 36ला लहान करावं लागेल. म्हणजे गुणाकारामध्ये 5/18 घ्यावं लागतील. किती घ्यावं लागतील 5/18 घ्यावं लागतील. मग 18 1 18, 18 दुने किती 36. आणि यांचा गुणाकार करून घेऊ आता. 20 दुने 40 आणि 40 5 हे बघा 20 दुने 40 आणि 40 5 किती होतात तर 200. 40 5 किती होतात 200 होतात. म्हणजे 200 मीटरची ती रेल्वे असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. टाईप क्रमांक 12 जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक 2चे उत्तर व्यवस्थित काढून टाकायचे आहे. आणि जर तुम्हाला कुणाला याचा भाग 1 लागत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. तसेच तुम्हाला जर तुमच्याकडं कुठलेही गणिताचे प्रश्न असतील आणि ते तुम्हाला सोडवता येत नसतील तर या नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. मी तुम्हाला पर्सनली व्हिडिओ बनवून त्यावरती टाकेल. धन्यवाद.